राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. महायुतीतून अजित पवारांच्या एक्झिटसाठी तगडी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपाचा मुद्दा समोर करून अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत असल्याची रणनीती आखली जात असल्याचं समजतंय. महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल. ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळं होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही असंही सूत्रांचं म्हणणं आहे. अशातच अनेक मतदारसंघात अजित पवारांच्या आमदारांविरोधात भाजपचे इच्छुक तयारी करत असल्यानं अजित पवारांची कोंडी होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच जागा वाटपातील अपेक्षाभंगांचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. त्यामुळेच अजित पवारांना वेगळं लढण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचंही आता बोललं जात आहे. भाजपची 160 ते 170 जागा लढण्याची सध्या तयारी आहे. शिवसेना शिंदे गटाला 100 जागा हव्यात. एकनाथ शिंदे हे कमीत कमी 90 जागा तरी पदरी पाडणार असल्याचं समजतंय. अजित पवारांची कमीत कमी 60 जागांची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी केवळ 25 ते 30 जागांवरती बोळवण होणार असल्याचं समजतंय. भाजपची 160 ते 170 जागा लढवण्याची तयारी.